मी बाजार समितीची निवडणूक लागल्यापासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जवळपास 5 ते 6 मेळावे घेतले, बैठका घेतलेल्या आहेत. आणि माझ्या माहितीनुसार मी अनेकांच्या साक्षीनं आमच्या चारही म्हणजे तिन्ही लोकप्रतिनिधींना विनंती बैठकीला येण्याची मिळालेली आहे. एका बैठकीमध्ये सचिनजी आले होते, देवेंद्रजी कोठे आले होते, मालक दोन्ही बैठकीला आले नाही. सगळ्या बैठका घेतल्या भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या आहेत. कोणतीही निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा निवडणूक म्हटलं की एक कोर कमिटी असते आमच्या पार्टीमध्ये. ते जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्हाध्यक्षांनी बहुतेक कोर कमिटीच्या मिटिंगमध्ये निर्णय घेतले असते. आता मला कोर कमिटीत मी आहे का नाही मला नक्की माहिती नाही. ज्या अर्थी बोलावलं नसेल त्या अर्थी मी कोर कमिटीमध्ये नसेल हे मी मान्य करतो. पण कोर कमिटीचा निर्णय एक लोकप्रतिनिधी म्हणून, त्या मतदारसंघाचा सेवक म्हणून थोडंसं माहिती झाली असते की असं असं ठरलंय कोर कमिटीमध्ये आणि त्या कोर कमिटीप्रमाणे आम्ही असं असं निर्णय घेतो. आनंद वाटला असता, मला काही दुःख नाही. शेवटी कोर कमिटी पक्षाने जो निर्णय घेईल तो माझ्यासाठी शिरसावंत आहे. ते म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आम्ही सगळं युती करतोय, पण हे आदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? त्यांनी तुम्हाला काही निरोप कळवला? कोर कमिटीमध्ये झालं असेल चर्चा, कोर कमिटीतून मुख्यमंत्री महोदयाला फोन गेला असेल, मुख्यमंत्र्यांनी काय बोलले हे मला माहिती नाही. मला तर मुख्यमंत्री महोदयाचा कोर कमिटीचा कोणताही निरोप नाही, प्रदेशाध्यक्षाचा कुठलाही निरोप नाही, किंबहुना कुणाचाच म्हणजे स्थानिक कुणाचा निरोप नाही. फक्त आपल्या माध्यमातून मला काल कळालं की त्या अशाशी पत्रकार परिषद झाली, काँग्रेस सहित युती झाली, जे की कधीच कुणाला मान्य नाही. काँग्रेस भाजप हे मान्य नाही असताना सुद्धा झालेल्या एखाद्या जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांचा तो अधिकार आहे. पार्टीनं जिल्हाध्यक्षाला सगळे अधिकार दिलेले असतील एखाद्या दिवस, माहीत नाही आपल्याला, मला त्यातलं खोल माहिती नाही काय झालं. 6 एप्रिलला भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस होता. स्थापना दिवसांच्या दिवशी प्रत्येक मंडळामध्ये एक VC वरती माननीय मुख्यमंत्री बावनकुळे साहेब, आमचे कार्याध्यक्ष चव्हाण साहेब या सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं होतं. प्रत्येक विधानसभामध्ये, प्रत्येक मंडळामध्ये ह्या सभा झालेल्या आहेत. आणि त्या सभेमध्ये आम्हाला ठासून चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी ठासून सांगितले, प्रत्येक स्थानिक नेत्यांनी आता नेत्याच्या निवडणुका संपलेल्या आहेत, आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी अहोरात्र झटा आणि त्यांना निवडून आणा. त्या दिवशीचं जर तुमच्याकडे कुठं क्लिप मिळाली तर ते तुम्ही घ्या. मला थेट जरी म्हणले नसतील तर 10 लाख कार्यकर्त्यांना हे संबोधित केलेलं आहे. आणि मी कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पक्षाचे दिलेले आदेश पाळतो. माझ्या नेतृत्वानं, माझ्या अध्यक्षानं जो आदेश दिलेला आहे की आता याच्या पुढची निवडणूक कार्यकर्त्यासाठी झटते. आणि मी कार्यकर्त्यासाठी अध्यक्षांचं जे सूचना आहे, अध्यक्षांचे जे आदेश आहेत ते आदेश खाली मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि त्याच्यामुळे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी मी निवडणूक लढणार आहे. त्यांनी जो निर्णय घेतील ते कार्यकर्ते घेतील. आमचे कोर कमिटी केलेली आहे, ते निर्णय घेईल आणि त्याच्यामुळे जे ठरवतील त्यांचे. मला असं वाटतंय की त्यांनी तुमच्या मार्फत मला आव्हान करू नये. मी त्यांचा पालक आहे असं मी मानतो. त्यांना जर पालक वाटत नसेल तर मला असं वाटतं की तुमच्या मार्फत दिलेलं निवेदन बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की आज सुद्धा प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्षांनी जो निर्णय घेतील, भारतीय जनता पक्षाचे 2 आमदार आहेत, भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. तुम्हाला जर मुख्यमंत्री महोदयांनी काँग्रेस बरोबर, चंद्रशेखर बावनकुळे साहेब अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, त्यांनी जर तुम्हाला काँग्रेस बरोबर जायला सांगितलं असेल, तो निरोप, तो संदेश मी ग्राह्य धरतो. आणि जर समजा बैठकीला बसू, आता माझ्या मतदारसंघात छोटं गाव आहे, म्हणजे माझा मतदारसंघ छोटा आहे, त्यांच्या तिकडच्या दक्षिण तालुक्याच्या दृष्टीने मी छोटा आहे. आणि मला राजकारणात कळत नसल्यानं विचारू नये. माझं असं मत नाही की मला लय कळतंय, मी आज सज्ञान आहे, माझ्याकडले ताकद आहे, मला विचारल्याशिवाय काही करू नये अशी माझी म्हणणं नाही. पण तुम्हाला असं वाटतं की मी पालक जर मानत असतील तर त्यांनी तुमच्या मार्फत काय करावं. आणि त्यांनी जो निर्णय घेतील, जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील
की आपल्याला न्याय मिळालेला आहे, आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळालेला आहे आणि आपले सगळे कार्यकर्ते म्हणतील जिल्हाध्यक्षांना सांगितलेलं आहे ते बरोबर आहे, मी त्यांच्याबरोबर जायला तयार. कार्यकर्ते निर्णय घेतील, जो कार्यकर्ते निर्णय घेतील. भारतीय जनता पक्षाचे या बाजार समिती उत्तर सोलापूर तालुका, दक्षिण तालुका ह्या दोन्ही तालुक्यातले कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्यांनी सोडून द्या म्हटलं सोडून द्या, त्यांनी लढवायचं म्हटलं तर 100% भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मागे ठामपणे उभारणार हे पक्का आहे. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जर सह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.